आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ खूप सारे सेशन्स सुरू आहेत हिंदीमध्ये. परंतु मराठीमध्ये फक्त आपल्याला रविवार सुट्टीच्या दिवशीच आपल्याला मराठीमध्ये हे सेशन अटेंड करायला भेटते. आपण सगळेजण यापैकी मॅक्झिमम जी आपली संख्या आहे ते तेच मित्र आहेत माझे जे नेहमी ट्रेनिंग अटेंड करतात. मित्रांनो, वैशिष्ट्य असं आहे की आपण सगळेजण नेहमी अटेंड करतो. जे नवीन असोसिएट बाहेर आपल्या टीम मध्ये येत आहेत त्यांना प्रोडक्ट विषयी माहिती सांगायची. त्या नवीन लोकांना सुद्धा तुम्ही घेऊन आले तर आपल्याला त्यांना सुद्धा मराठी भाषेतून आपल्या न्यूट्रीचारच्या वर्ल्ड क्लास प्रोडक्टची माहिती आपल्याला मराठी भाषेतून सांगता येईल. रिजनल लँग्वेज मध्ये म्हटलं तर गुजराती, बंगाली आणि बस हे 2-3 भाषाच आहेत ज्यामध्ये रिजनल लँग्वेज मध्ये ट्रेनिंग चालते, कारण की तितकेच ट्रेनर आपल्याकडे अवेलेबल आहे त्या त्या लँग्वेजचे. बाकी भाषावाल्यांना हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्येच हा सगळा विषय समजून घ्यावा लागतो. आपण सगळेजण मराठीतून हा विषय समजून घेत असतो आणि आपण ज्यांना समजून सांगायला जातो ते बहुतांशी लोक हे मराठी भाषेतूनच सगळा विषय समजून घेतात असतात. बहुतांशी सगळेजण मराठी भाषेतून विषय समजून घेत असतात. आपल्याकडे जे 23 प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्स पैकी काही प्रोडक्ट्स जे आहेत जे रेग्युलर यूजचे प्रोडक्ट्स आहेत त्याविषयी आपण माहिती पाहत होतो. काही प्रोडक्ट असे आहेत की ज्यांचा रिझल्ट येण्यासाठी त्याचा पूर्ण रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला 3 महिने वाट पाहावी लागते. जसं न्यूट्रिचार्ज ह्युमन ज्यावर आपला फोकस आहे, 90 दिवस 3 महिने जर न्यूट्रिचार्ज ह्युमन घेतली तर आपल्याला हिमोग्लोबिन वाढलेलं दिसल. न्यूट्रिचार्ज बी जे आहे, जर आपल्याला गुडघे दुखीचा त्रास असेल तर त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला 3 महिने वाट पाहावी लागते. 3 महिन्यानंतर त्याचे पूर्ण रिझल्ट दिसतात. न्यूट्रिचार्ज एस अँड एफ आहे. न्यूट्रिचार्ज एस अँड एफ मध्ये आपल्याला डाएट प्लॅन प्लस एक्सरसाइज हे सर्व करून 3 महिने वेळ वाट पाहिली तर आपल्याला त्याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसतात. परंतु काही प्रोडक्ट्स असे आहेत जे प्रोडक्ट्स घेतले की आपल्याला तात्काळ रिझल्ट दिसायला लागतात. प्रोडक्ट प्रॉडक्ट घेतलं की आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. त्यामध्ये न्यूट्रिचार्ज रिफ्रेशर आहे. जे प्रोडक्ट आपण घेतलं की आपल्याला चांगलं वाटायला लागतं. त्यामध्ये न्यूट्रिचार्ज S5 सुद्धा आहे. जे प्रोडक्ट घेतलं की आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. लवकर रिझल्ट दाखवणारे काही प्रोडक्ट्स आहेत. काही प्रोडक्ट्सला 3 महिने आपल्याला वेट करावं लागतं. मित्रांनो, त्यापैकीच एकदम पटकन रिझल्ट दाखवणार प्रोडक्ट आहे आपल्याकडे न्यूट्रिचार्ज S5. हे प्रोडक्ट असं आहे की ज्याचे तात्काळ रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय तात्काळ लवकर रिझल्ट त्याचे आपल्याला दिसायला लागतात. न्यूट्रिचार्ज S5 हे स्पेशली यासाठी बनवलं गेलंय की जे छोट्या छोट्या आजारानं लोक थोडेसे बेजार असतात आपल्या भाषेमध्ये आपण म्हणून, जे साध्या साध्या प्रॉब्लेमनं त्यांच्या रोजच्या कामामध्ये अडचण निर्माण होती, असे लोक जे मेडिकल स्टोअरवर जाऊन एकदम कमी गोळ्या औषधे घेतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात, अशा सगळ्या लोकांना कायमस्वरूपी त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याकडं न्यूट्रिचार्ज S5 आहे. मेडिकलवर कुठल्या कुठल्या लोकांना, चला मी स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला लक्षात येईल कुठल्या लोकांकडे आपल्याला जायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये. नंतर आपण पुढे पुढे बघणार आहोत. पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण कोणत्या लोकांकडे जाणार आहोत, कुणाला याविषयी सांगणार आहोत, त्या सगळ्या लोकांना जे साध्या साध्या प्रॉब्लेमने ग्रस्त, जसं एकदम छोटे औषध भेटणार आहोत किंवा कोणासाठी न्यूट्रिचार्ज S5 स्पेशली लॉन्च केलं आहे की जसं ऋतू बदलला ते पडतात. काही जण ज्यांची इम्युनिटी लो असते ते लगेच आजारी पडतात. सर्दी, खोकला, छोटा ताप येणं किंवा वेळो अवेळी त्यांना डोकेदुखी होणं, हे लोक आहेत, हे छोटे छोटे आजार आहेत. पोटात गॅस होणं, पोट दुखणं, उगच परत परत टॉयलेटला जावं लागणं, किंवा जे तरुण मुलं आहेत त्यांना हे येत नाही, त्यांना ते स्किन विषयी फार जागरूक असतात, तर त्यांना लगेच तोड फोड येणं, पिंपल्स येणं, त्वचा एकदम लवकर म्हातारे दिसणं, चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या पडणं, हे सगळे आजार ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस लोक तज्ञांचा सल्ला घेण्यापेक्षा दिगंबरजी काय करतात, लोक तात्काळ जवळच मेडिकल काढतात. येस सर, डोकं दुखायचं, सर्दी झाली, खोकला झाला,
तात्काळ जवळचं मेडिकल स्टोअर गाठतात आणि त्याला म्हणतात डोकेदुखीची गोळी दे, त्याला म्हणतात गॅस गोळी दे, चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम आले असतील, पिंपल्स वगैरे झाले असतील, की कोणती तरी क्रीम आहे का तुझ्याकडे, हे तात्काळ लोक त्यांच्याकडे जातात. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय लोक त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडून मदत मागतात, त्यांच्याकडून कुठल्या तरी टॅबलेट्स घेतात आणि ते आपले स्ट्रीप कापून त्यांना टॅबलेट देतात. बऱ्याच त्या मेडिकल स्टोअरवर मूळ मालक नसतो, कोणीतरी नवीन मुलं बसलेले असतात, कोणीतरी शिकाऊ उमेदवार बसला असतो आणि तो बिंदासपणे पॅकेट घेतो, कट करतो आणि तुम्हाला गोळ्या देतो, सकाळ संध्याकाळ घ्या, जेवणानंतर घ्या, बिंदास सांगून देतो आणि आपण डोळे झाकून विश्वास ठेवून त्यांच्याकडून ते टॅबलेट्स घेतो. मला असं वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्र आहे. पूर्वी तरी मेडिकल स्टोअर कमी होते, आता तर जिथं तिथं स्वस्त जन औषधी केंद्र उपलब्ध आहेत आणि तुम्हाला एकदम जेनेरिक म्हणून खूप सारे स्वस्त औषध उपलब्ध आहेत. अशा वेळेस प्रत्येक जण थोडाही त्रास झाला, थोडं डोकं दुखायलं, थोडा पोटात गॅस झाला, थोडा ताप आला, थोडी सर्दी झाली की तात्काळ निघून चालले तर तात्काळ जात आहेत मेडिकल स्टोअर आणि त्यांच्याकडून टॅबलेट्स घेत आहेत, त्यांच्याकडून विविध प्रकारच्या जे त्यांना वाटतं त्या गोळ्या घेत आहेत, प्रत्येक जण घेत आहेत. आपण सुद्धा बऱ्याचदा घेतो. हा, आणि ज्यावेळेस जर जास्त जर झालं, काही प्रॉब्लेम असे येतं जिथं ते डॉक्टरकडून घेतात, जसं डायबिटीज आहे बिलकुल डॉक्टरकडून घेणार, हाय ब्लड प्रेशर आहे डॉक्टरच त्यांना औषध लिहून देणार, कोलेस्ट्रॉल वाढलंय तर बिलकुल डॉक्टरकडून घेणार, किंवा मग हार्ट डिसीज काही जर असेल तर त्यांच्याकडून डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन औषधं घेणं सुरू आहे. हे सगळे जण आहेत. मग ह्या सगळ्यांच्या मुळाशी जर गेलं तर एक लक्षात येते, जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची रोग प्रतिरोधक क्षमता जर मजबूत असेल तर त्याला पुन्हा पुन्हा मेडिकल स्टोअर वर जावं लागणार नाही. जर त्याची स्वतःची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली जर असेल तर त्याला दीर्घकालीन होणारे आजार सुद्धा होणार नाहीत. सर्वात मोठी गोष्ट आहे स्वतःची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली असते. त्यासाठी आपण सुरुवातीपासून म्हणतो की पहिला सुख निरोगी काया, पहिला सुख निरोगी काया, आपली इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी. आता लोक इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी काय करतात बरं? Recording in progress. सध्या काय करतात लोक, दिगंबरची इम्युनिटी वाढण्यासाठी सध्या लोक काय घेत आहेत बरं? काय करतायत म्हणजे काय उपाय सुरू आहे? अनम्यूट होता येईल दिगंबरजी? सध्या इम्युनिटी वाढवण्यासाठी, माझी रोग प्रतिरोधक क्षमता वाढावी म्हणून लोक काय करतायत, कुणाला सांगता येईल? तुम्ही यामध्ये सुद्धा लिहू शकतात, चॅट बॉक्स मध्ये सुद्धा लिहू शकतात. यस, लोक हे काम करायला लागले, स्वतःची इम्युनिटी वाढवायची, मला माझी इम्युनिटी वाढवायची म्हणून बरेच जण काम करतायत. बरेच जणांचं काम करणं सुरू आहे. यस, मला माझी इम्युनिटी वाढ. योगा करतात, रुपाली त्याने बरोबर म्हणलेलं आहे, योगा करतात, योगासने करायला लागतात, प्राणायाम करतात, बरोबर एकदम. काढे पितात अभिजित सर म्हणतात काढे पितात, वेगवेगळे काढे, आणि काढ्या पिण्याचं फॅड आलंय कोविड पासून. वेगवेगळ्या प्रकारचे काढे पितात, बरोबर. काढे पिले की त्यांना असं वाटतं की हा काढा पिला की आमची इम्युनिटी वाढेल. बरेच जण च्यवनप्राश खातात, पूर्वीच्या काळी च्यवनप्राश खायचे आहे का नाही, च्यवनप्राश खाल्ले जायचे. हेल्थ ड्रिंक पितात, बरं म्हणता. ओके, नांदेडहून ताई म्हणतात की बाबा की हेल्थ ड्रिंक्स पितात, बरोबर आहे. प्रोटीन हेल्थ ड्रिंक पितात, रेणूजी म्हणतात नागपूरहून की प्रोटीन पितात, बरोबर. प्रोटीन हेल्थ ड्रिंक पितात, कशासाठी? त्यांना वाटतं की इम्युनिटी वाढली पाहिजे, बरोबर. एकदम रेणूजीने एकदम राईट म्हणलं. आरसीएम वाले आरसीएम वाले न्यूट्रिचार्ज मॅन वुमन घेतात, बरं. आरसीएम मध्ये जॉईन आहे ते न्यूट्रिचार्ज मॅन वुमन, न्यूट्रिचार्ज वुमन घेतात, ज्यांना मल्टीव्हिटॅमिन मिळाल्यानंतर त्यांची इम्युनिटी वाढेल, बरोबर आहे. हे सगळं सुरू आहे. बरेच जण योगा प्राणायाम केलं, त्यांना असं वाटतं की यस माझी इम्युनिटी वाढेल, बरोबर आहे. काही जण काढे पिल्यानंतर त्यांना असं वाटतं की माझी इम्युनिटी वाढेल, बरोबर आहे. परंतु ते काही हे सगळे उपाय करतात, परंतु आपल्याकडं एकदम परफेक्ट उपाय आहे. हे उपाय काम करतील न करतील, ड्रायफ्रुट्स घेतात, बरोबर. ड्रायफ्रुट्स खातात काही जण, बरोबर आहे. ड्रायफ्रुट्स खातात, त्यांना वाटतं की मी सुका मेवा खाल्ल्यानंतर माझी इम्युनिटी वाढेल, बरोबर आहे. काही अंशी
एकदम बरोबर आहे. सगळे उपाय काम करतात. हे सगळे उपाय कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात काम करतात. पण तरी सुद्धा एक व्हायरस येतो आणि एक व्हायरस आल्यानंतर सगळा भारत कुलूप बंद होऊन जातो. पण कोविड-19 मध्ये आणि 2020 मध्ये आपण पाहिलंय, की बिलकुल एक व्हायरस येतो आणि काय करतो, की पूर्ण भारताला बंद करून टाकतो. पूर्ण जगाला बंद करून टाकतो. एक व्हायरस येतो. म्हणजे याचा अर्थ काय, की इम्युनिटी इतके सगळे उपाय करून सुद्धा ज्या प्रमाणात आपली इम्युनिटी वाढायला पाहिजे, त्या प्रमाणात इम्युनिटी वाढत नाही. नाहीतर एक व्हायरस सगळ्या भारताला कुलबंद कसं काय करू शकला असता, जर इम्युनिटी वाढली असती तर? याचा अर्थ आहे, इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला आणखीन कुठल्या ना कुठल्या मजबूत आधाराची गरज आहे. कुठल्या ना कुठल्या अशा प्रोडक्टची गरज आहे, ज्याचं 100% आपण खात्री देऊ शकू, येस, हे प्रोडक्ट घेतल्यानंतर माझी इम्युनिटी खूप चांगल्या प्रमाणात वाढेल. असं ज्यावेळेस म्हणता येईल त्यावेळेस आपण मानू. ही एकदम बरोबर आहे. तर आपण असं काहीतरी आपल्याकडं रामबाण, ज्याला आपण शब्द काय वापरू, की रामबाण इलाज आपण वापरला तर आपली इम्युनिटी वाढली पाहिजे. पहिली गोष्ट इम्युनिटी वाढवणं. कारण की जर आपली इम्युनिटी चांगली असेल तर आपण खूप साऱ्या आजारापासून दूर राहूत आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी स्पेशली न्यूट्रीचार्ज आणि आरसीएम आपली मदत करण्यासाठी आणलं आहे. न्यूट्रीचार्ज S5 ही अशी टॅबलेट्स, व्हेजिटेरियन सॉफ्ट कॅप्सूल आहे, टॅबलेट नाही, कॅप्सूल आहे. न्यूट्रीचार्ज S5 कॅप्सूल 5 हर्ज वाली व्हेजिटेरियन सॉफ्ट कॅप्सूल आपल्याकडे आहे आणि ही हर्बल आहे. हर्बल न्यूट्रिशन मध्ये न्यूट्रीचार्जची ही टॅबलेट आहे, ज्याच्यामध्ये 5 हर्ब्स टाकले आहेत, जे आपल्याला प्रत्येक आजारापासून दूर ठेवतात. एक कॅप्सूल दररोज जर घेतलं तर आपण रोगमुक्त जीवन जगू शकतो, स्वतःची इम्युनिटी वाढवून. मग तुम्ही म्हणता जर रोज टॅबलेट एक घ्यायची, तर पूर्वी आम्ही टॅबलेट घेत होतो, मग ह्या टॅबलेट मध्ये फरक काय? तर मित्रांनो, फरक हा लक्षात घ्या. तुम्हाला बरेच जण हे विचारतील, त्यामुळे हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, की फार्माची टॅबलेट ज्यावेळेस तुम्ही टॅबलेट घेतात, जोपर्यंत तिचा पॉवर आहे तोपर्यंतच तुम्हाला बरं वाटतंय. तुम्हाला ताप आले असेल, तुम्ही टॅबलेट घेतली, जोपर्यंत पॉवर आहे तोपर्यंत बरं वाटतंय. तुम्हाला एखादी जखम झाली असेल, तुमच्या अंगदुखी झाली असेल, तुम्ही एखादी पेन किलर घेतली, तर त्या टॅबलेटचा पॉवर आहे तोपर्यंतच ती काम करत. त्यानंतर परत पहिले पाढे 25. न्यूट्रीचार्ज S5चं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल, की ती तुमची आंतरिक शक्ती वाढवते. तुमच्या शरीराला त्या सगळ्या व्हायरसची व लढण्यासाठी, आजाराशी लढण्याची तुमची आंतरिक शक्ती, तुमची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते. हा मूळ फरक आहे. फार्माच्या टॅबलेटनं ती टॅबलेटचा पॉवर आहे तोपर्यंत तुमच्या शक्ती राहते. पॉवर काढला की गेलं. लक्ष्मीकांत बेर्डेचा एक चित्रपट आला होता पहा. त्यामध्ये ते त्यात पॉवर यायची, परंतु लाल गोष्टी पॉवर निघून जायची. तसं आहे. टॅबलेट खाली तोपर्यंत पॉवर, टॅबलेटचा ते 4-5 तास गेले की पॉवर गेली. तर मित्रांनो, न्यूट्रीचार्ज S5 तुम्हाला आतून मजबूत करते. तुमची आंतरिक शक्ती वाढवण्याचं काम न्यूट्रीचार्ज S5 करतोय. हा यातला आणि फार्माच्या औषधामधला मूळ फरक आहे. हा मूळ फरक आहे. मग ही पॉवर कशामुळे वाढेल आपली? ते वाढल न्यूट्रीचार्ज S5 मध्ये असलेल्या 5 हर्ब्स मुळे. 5 हर्ब्स कुठलं? ब्लॅक सीड, तुलसी, नीम, ॲलोव्हेरा आणि स्पिअरमिंट. हे 5 हर्ब्स न्यूट्रीचार्ज S5 मध्ये आहेत. ब्लॅक सीड, तुलसी, नीम, ॲलोव्हेरा आणि स्पिअरमिंट हे आहेत. प्रत्येकाची माहिती आपण पाहिलं, की जे ब्लॅक सीड ऑइल आहे, हे ब्लॅक सीड ऑइल काही समाजामध्ये, काही संस्कृतीमध्ये दीर्घ काळापासून याचा वापर केला जातो. आपण नेहमी पाहिलं की ब्लॅक सीड करतो आणि ब्लॅक सीड ऑइल हे मॅक्झिमम आजाराला, बहुतांशी आजाराला बरं करतंय असं काही धर्माचं, काही समाजाचं 3000 वर्षापासून म्हणणं आहे. जसं ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, यांचं म्हणणं आहे. परंतु जे नवीन शोध आले तर नवीन शोधामध्ये आपल्याला WHO असेल किंवा USFD असेल,
हे सगळे यांनी जे नवीन शोध केलेत यांना सुद्धा असं लक्षात आलं की यांना रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. ब्लॅक सीड ऑइलनं आपली रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. हे युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन यांनी सुद्धा मान्य केलं आहे. आणि अवेळी वाढणारे जे आजार आहेत, जे म्हणजे आपलं जे वय वाढतंय अवेळी, असमय उम्र के बढ़ने को रोकता है. म्हणजे कमी वयाचे असताना जे आपण जास्त वयाचे वाटायला लागतो, आपलं ज्या प्रमाणामध्ये आपली स्किन, आपली ऊर्जा पाहिजे त्या प्रमाणात ऊर्जा वाटत नाही, ते थांबवण्यासाठी ब्लॅक सीड ऑइल काम करते, कलोंजी का तेल कमाते काम करते. यावर तुम्हाला गुगलवर लागल तितके रिझल्ट मिळतील. आणि केवळ ब्लॅक सीड ऑइल विकणाऱ्या तुम्हाला खूप सारे कंपन्या मिळतील जे फक्त आणि फक्त ब्लॅक सीड ऑइल विकतात. ब्लॅक सीड ऑइल काम करते. आणि ब्लॅक सीड ऑइल वेगवेगळ्या आजारात, पाचन तंत्र असो, श्वसन तंत्र असो, किंवा किडनीचे आजार असो, किंवा लिव्हरचे काही आजार असो, हृदयाचे आजार असो, या सगळ्यांची मजबूती वाढवण्यासाठी, म्हणजे कशाची, तुमच्या हृदयाची मजबूती, त्यानंतर लिव्हरची मजबूती, किडनीची मजबूती, तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये काही अडथळे असतील ते दूर करून फुफ्फुसाची मजबूती, किंवा तुमच्या पाचन तंत्रामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतील, या सगळ्यांवर ब्लॅक सीड ऑइल काम करते. त्यामुळं मार्केटमध्ये एक तर ब्लॅक सीड ऑइल सुद्धा विकल्या जात आहे आणि लोक विकत घेत आहेत. एक तर ब्लॅक सीड ऑइल सगळ्यावर काम करते आणि मार्केटमध्ये विकले जाते आणि त्याचं सेल सुद्धा चांगला आहे. परंतु न्यूट्रीचार्ज S5 मध्ये ब्लॅक सीड ऑइल सोबत आणखीन 4 हर्बल औषधं टाकलेले आहेत. ज्यामध्ये नंबर 2 ला आहे तुळशी. तुळशीचा ब्लेंड टाकला आहे. तुळशीचा ब्लेंड जो काम करतोय, तुळशीचा ब्लेंड आपण खूप काळापासून, जसं मी अगोदर विचार होतं की आपण काय काय उपाय करतो रोग प्रतिरोधक क्षमता वाढवायला, तर बरेच जण काढे घेतो. तर काढ्यामधला एक काढा आहे तुळशीचा काढा. तुळशीचा काढा अगोदर घेतला जातो इम्युनिटी वाढण्यासाठी, कारण की तुळशीच्या काढ्यामध्ये ते तत्व आहेत ज्यानं तुमचे जे अँटीबॉडीज आहेत, अँटीबॉडीची संख्या 20% वाढते जर तुम्ही तुळशीचा काढा जर घेतला तर. तुळशीचा ब्लेंड जर घेतला तर तुमच्या अँटीबॉडीची संख्या 20% वाढते. त्यामुळं आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा तुळशी ब्लेंड आणि तुळशीचे काढे वापरले गेले पाहिजेत, असं आधुनिक विज्ञानाचं सुद्धा म्हणणं आहे. आधुनिक विज्ञानाचं सुद्धा म्हणणं आहे की तुळशीचा काढा वापरला गेला पाहिजे. त्यामुळं न्यूट्रीचार्जनं तुलसी ब्लेंड न्यूट्रीचार्ज S5 मध्ये टाकलेला आहे. तुलसी ब्लेंड टाकलाय आणि परत काय, परत अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या काम करतील, तर मित्रांनो तुळशी, बरं एक प्रकारची तुळशी नाही, 3 प्रकारची तुळशी न्यूट्रीचार्ज S5 मध्ये टाकली आहे. 3 प्रकारची तुळशी न्यूट्रीचार्ज S5 मध्ये टाकली आहे. विशेष म्हणजे हे सगळे जण मिळून कसं काम करतात, एकत्रितपणे कसं काम करतात हे आपण पाहूया. एकत्रितपणे काम करण्यासाठी ब्लॅक सीड ऑइल, जसं पूर्वीच्या काळी पिक्चरचे पोस्टर असायचे ना, मेन हिरो मधामध्ये, साइड हिरो बाजूला, आपले 505 सुद्धा मेन हिरो आहेत. संक्रमण, खास करून बाहेरून होणारं संक्रमण आणि आंतरिक सूज यांच्या सोबत जी आपली लढाई आहे ते लढण्यासाठी हे 5 करतात. ब्लॅक सीड ऑइल, तुलसी, नीम, ॲलोवेरा आणि स्पेअरमिंट. आणि हे 5 जण त्वचा संबंधी समस्या असो, किंवा एकदम नेहमी होणारं संक्रमण असो, किंवा जुने आजार असो, यांच्याशी काम करते. या 5 हर्ब्स किती प्रमाणात आहेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. 5 हर्ब्स जे आहेत न्यूट्रीचार्ज मध्ये 200 मिलीग्रॅम ब्लॅक सीड ऑइल आहे. 150 मिलीग्रॅम 3 प्रकारची तुलसी, ऑसिमम सेक्टम, ऑसिमम ग्रेटिसिमम आणि ऑसिमम ब्युसिकम. 150 मिलीग्रॅम तुळशीचा ब्लेंड आहे. 25 मिलीग्रॅम ॲलोवेरा आहे आणि
100 मिलीग्रॅम कडुनिंबाचं सत्व आहे एजाडिरेक्टा इंडिका, जे 100 कडुनिंबाच्या पानाच्या बरोबरीची शक्ती आहे. 100 कडुनिंबाच्या पानाच्या बरोबरीची शक्ती एका न्यूट्रिचार्ज मध्ये आहे आणि 10 मिलीग्रॅम मेन्थॉल यामध्ये टाकला आहे. रक्त शुद्धक, इथे एक शब्द झालाय, तुम्ही बारक्याने बघताय नाही मला काय माहित नाही, परंतु मी बारकाईने बघतोय. रक्त शोधक नाही, रक्त शुद्धक आहे. याला रक्त शुद्ध होत आहे. न्यूट्रिचार्ज बऱ्याच जण असं वाटतं की मला रक्त शुद्ध करायचं आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी जर तुमच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर बारीक बारीक फोड आलेले असतील तर हे काम करते. हे कधी होतं, बारीक बारीक फोड फुंस्या कधी येतात जर तुमचं रक्त अशुद्ध असेल तर. रक्त शुद्ध करण्याचं काम न्यूट्रिचार्ज करते. इम्युनिटी वर्धक, तुमची इम्युनिटी आणखी चांगली करण्यासाठी काम करते. सूजन रोधी, आंतरिक सूज, मग ती तुमच्या पाचन तंत्रात असो की तुमच्या श्वसन तंत्रात असो, आंतरिक सूज कमी करण्यासाठी काम करते. आणखी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता की ब्लॅक सीड ऑइल वेगवेगळ्या समस्यामध्ये कसं काम करते. ही पीपीटी आपण नेहमी दाखवत नाही, आज मी दाखवतो. ही ब्लॅक सीड ऑइल रोगाणुरोधी, अँटीऑक्सिडंट आणि सूजनरोधी आहे. स्पेशली तुमच्या श्वसन तंत्रामध्ये जर कुठेही प्रॉब्लेम असेल तर काम होतं. मग ती सर्दी असो, जुकाम असो किंवा व्हायरल संक्रमण असो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोकांना ऍलर्जी असते, तर अँटी ऍलर्जिक आहे. स्पेशली दमारोधी गुण आहेत. तुम्हाला नेहमी खोकला येत असेल, संकुचित श्वास होत असेल किंवा जी आपली श्वसन नलिका असेल यामध्ये काही अडथळे येत असतील, तिथे 100% न्यूट्रिचार्ज S5 मधलं ब्लॅक सीड ऑइल काम करते. दम्यावाला जर संजूजी, मुझे इथं दिसतंय संजूजी, अनम्यूट होतंय. येस सर. कुठून आहात संजूजी आपण? काय सर? कुठून आहात म्हणलं? सर मी नागपूर, महाराष्ट्र. नागपूरहून आहात. नागपूरचं तापमान आता वाढायला लागलंय काल परवापासून, बरोबर आहे? येस सर. हा, तर जसे थंडी येते, थंडीमध्ये आणि जसं नागपूर शहरामध्ये जे धूळ वगैरे आहे त्यामुळे दम्याचे पेशंट जे जास्त असतात, त्या दम्याच्या पेशंटला न्यूट्रिचार्ज S5 100% काम करते. जे कोणी दम्याचं पेशंट असेल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. दमारोधी गुण आहेत आणि तुम्हाला सर्दीमध्ये, खोकल्यामध्ये आणि तुमच्या आंतरिक सूज मुळे जिथं कुठं तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये सूज येत असेल तर तिथं न्यूट्रिचार्ज S5 काम. खास करून अँटी व्हायरल, व्हायरल संक्रमणामध्ये व्हायरल लोड जो वाढतो तो व्हायरल लोड कमी करण्याचं काम न्यूट्रिचार्ज S5 करते. जर व्हायरल लोड जर वाढला तर आपलं शरीर त्या व्हायरसला मारण्यासाठी सायटोकिन्स इतके काही त्याच्यावर एकदम मारा करते की त्या आपल्याच शरीरातल्या काही स्वस्त पेशी सुद्धा त्यामध्ये नष्ट होतात. म्हणून व्हायरल लोड वाढला नाही पाहिजे. कोविड मध्ये व्हायरल लोड वाढल्यामुळे खूप साऱ्या लोकांची डेथ झाली होती. व्हायरल लोड खूप वाढला. सायटोकिन्स एकदम ज्याला म्हणून की प्रचंड वावटळ आली. शरीरानं इतके त्याच्यावर मारा केला की स्वतःच्या स्वस्त पेशी सुद्धा नष्ट झाल्या. तर व्हायरल लोड कमी करण्याचं काम. जर तुम्हाला उच्च रक्तचाप असेल तर तुमचा उच्च रक्तचाप, हाय ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम करते. ब्लड शुगर लेवल, अँटी डायबेटिक गुण आहेत कडुलिंबामध्ये, म्हणून ब्लड शुगर लेवल सुद्धा कमी करते. आणि कडुलिंबामध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल जे गुण आहेत त्यामुळं तुमचे संक्रमण रोधी आहे. अँटी फंगल सुद्धा काम करते. अँटी फंगल काम करण्यासाठी न्यूट्रिचार्ज S5 चं वैशिष्ट्य आहे हे पोटातून सुद्धा घेतलं जातंय आणि बाहेरून सुद्धा लावता येते. वेगळं कॅप्सूल आहे. अँटी फंगल, फंगल इन्फेक्शन, पुरुषांना आता उन्हाळा सुरू झालाय तर फंगल इन्फेक्शन सुरू होईल. जे आपले प्रायव्हेट पार्ट असतात तिथे फंगल इन्फेक्शन होते. जास्त गरमी झाली, घाम जिरला, तिथं फंगल इन्फेक्शन होतंय. तिथं आपण आपल्या कोकोनट ऑइल मध्ये, जे आपलं आरसीएम कडे एकदम छान असं कोकोनट ऑइल आहे, त्या कोकोनट ऑइल मध्ये आपण न्यूट्रिचार्ज S5 त्यामध्ये मिक्स करून फंगल इन्फेक्शन वर किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन वर, दोन्ही वर आपण लावू शकतो. त्वचा स्वस्थ ठेवण्यासाठी फंगल इन्फेक्शन झालं असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तिथे आपण लावू शकतो. हे खास काम करते न्यूट्रिचार्ज S5.
जसं वय वाढल त्यावेळेस जे क्रॉनिकल डिसीज होतात या क्रॉनिकल डिसीज मध्ये सुद्धा काम करते आणि हे स्पेशालिटी आहे न्यूट्रिचार्जेस मध्ये. 5 अँटी एजिंग त्वचाचे रक्षण करणारे हर्ब्स आहेत. अँटी एजिंग तुमचं वय वाढू देत नाहीत किंवा वाढलेलं वय कमी करण्यासाठी चेहऱ्यावर होणारे डाग, खाज, खुजली, फुफुंद यामुळे जे आपल्या त्वचाचं संक्रमण होतंय या सगळ्यावर हे पाचीची पाची जे आपले हर्ब्स आहेत यांना आपण अँटी एजिंग म्हणून सुद्धा देऊ शकतो. आपल्याला पाहावं लागल की पुढच्या व्यक्तीची काळजी कुठली आहे. ज्या कुणाला वाटत असेल की मला माझी इम्युनिटी वाढवायची आपण त्याला इम्युनिटी साठी सांगू शकतो. ज्या कुणाला वाटत असेल की मला माझी स्किन एकदम फेअर करायची आहे, माझ्या स्किनवरचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम दूर करायचे आहेत त्यांना सुद्धा आपण सांगू शकतो. अँटी एलर्जिक त्वचावर येणारी सूज, लालिमा या सगळ्यामध्ये काम करते. रोगाणुरोधी मुहासे येणं, फंगल इन्फेक्शन होतं त्यावर काम करते. इम्युनिटी वाढण्यासाठी अँटीऑक्सिडंट आहेत. फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करणारे अँटीऑक्सिडंट यामध्ये आहेत. अँटी स्ट्रेस तणावरोधी, तणाव वाढत आहे, प्रत्येकाला पुढे जायचा तणाव आहे, मार्केटचा तणाव आहे. बरेच मित्र सध्या तुमचे कोणी मित्र असतील ज्यांनी शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्यांना आता ते फार तणावग्रसित आहेत. आहेत का शेअर मार्केटमध्ये काही काही जणांचे मित्र असतील ना आणि काही माझे मित्र सुद्धा असतील इथे बसलेले ज्यांचे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत तर त्यांना ते सध्या तणावग्रसित आहेत. तिकडं डोनाल्ड ट्रम्पनं काही केलं की इकडे यांना तणाव येतो, तिकडं कुठलं एखादं युद्ध सुरू झालं की इकडे तणाव येतो. की तणाव तर घरातला तणाव आहे, पूर्ण जगाचा तणाव आहे. तर तणाव रोधी आहे, तणाव कमी करणारे घटक. आणि तणाव जर वाढला तर ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, सगळ्या गोष्टी होतात. तर तणाव रोधी रक्त शुद्ध करण्यासाठी पुदिना असेल, एलोवेरा असेल, नीम असेल, कडुनिंब असेल, तुलसी असेल हे सगळे जण इथं काम करतायत. रक्त शोधक शुद्धक सॉरी शोधकच आहे इथं परत, रक्त शोधक नाही रक्त शुद्धक यांची संयुक्त शक्ती इथे काम करते. ब्लॅक सीड ऑइल अँटी मायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी, संक्रमणापासून वाचवण्यासाठी, लिव्हरची सुरक्षा करण्यासाठी, व्हायरल संक्रमणासाठी लढण्यासाठी काम करतात. तुलसीचा ब्लेंड, ऑसिमम ब्लेंड हे रोग प्रतिरोधक क्षमतावर्धक, शरीराच्या मजबूती देणारी, दृढता देणारी आणि तणावरोधी आहे, दमारोधी आहे आणि सर्दी खोकल्यापासून दूर ठेवणार आहे. एजा डिरेक्टा इंडिका हे विषाक्त पदार्थाला दूर करणारे, आपल्या शरीरात जे विषाक्त पदार्थ येतात, विषारी घटक होतात त्यांना दूर करणार आहे. ॲलोवेरा पाचन वाढवणारे आहे. कब्ज म्हणजे बऱ्याच जणांना टॉयलेट मध्ये खूप जास्त वेळ लागतो, त्यांना पोट नीट साफ होत नाही, तिथे सुद्धा ॲलोवेरा काम करतो. आणि स्पेअरमिंट पाचन वर्धक आहे. पोटामध्ये काही त्रास होत असेल, अपचन होत असेल, गॅस होत असेल, ऍसिडिटी होत असेल, मुरडा येत असेल, आतो मे मरोड याने मुरडा येतो ना, नेहमी नेहमी पोटात मुरडा येतो, यामध्ये स्पेअरमिंट काम करल हे आपण. आणि एकदम किफायती आहे, एकदम किफायती आहे. जे तुम्हाला हिमालयाची तुलसी टॅबलेट असेल, न्यूट्रलाइटची तुलसी टॅबलेट असेल किंवा नेचरची वेल्वेटची ब्लॅक सीड ऑइल टॅबलेट असेल, यामध्ये 1000 रुपये 600 रुपये अशी याची किंमत आहे. ज्यामध्ये फक्त नेचर्स वेल्वेट हे फक्त ब्लॅक सीड ऑइल विकतात 1000 रुपयात, फक्त ब्लॅक सीड ऑइल. न्यूट्रलाइट तुलसीवाले फक्त तुलसी विकतात, तेही फक्त एक प्रकारची तुलसी. परंतु मित्रांनो, न्यूट्रिचार्ज S5 मध्ये 5 प्रकारचे हर्ब्स, ज्यामध्ये 200 मिलीग्रॅम ब्लॅक सीड ऑइल, 100 मिलीग्रॅम कडुनिंब सत्व, 25 मिलीग्रॅम ॲलोवेरा आणि 10 मिलीग्रॅम आपल्याला पुदिना मिळतो. इतक्या स्वस्तामध्ये कुठेही आपल्याला 5 प्रकारच्या तुळशीचा ब्लेंड आपल्याला कुठेही मिळणार नाही. कुठं मिळणं शक्य नाही, अजिबात शक्य नाही. पण हे विकता वेळेस आपल्याला काही शब्द प्रयोग करायला पाहावे लागतील. हे विकता वेळेस आपल्याला काही स्पेशल शब्द वापरावे लागतील की आणि स्पेशल
लोकांना विकावं लागेल. कोणाला विकता येईल आपल्याला हे स्पेशली कुणाला न्यूट्रीच्या जस्ट विषयी कोणाला सांगायचं किसे बेचना आहे अशा लोकांना विका ज्यांना पारंपरिक प्रकृतीच्या तत्वावर आज पण विश्वास आहे, ज्यांना आयुर्वेदावर विश्वास आहे, आयुर्वेदिक लोकांना बिलकुल ज्यांना विश्वास आहे, ज्यांना आयुर्वेदावर विश्वास आहे त्यांना बिलकुल विका. ज्या लोकांना तात्काळ रिझल्ट पाहिजे त्यांना विका. कुठल्या याच्यात तात्काळ रिझल्ट आहे? व्हायरल फिवर झाला असेल तर तुम्ही त्यांना म्हणा न्यूट्रीचार्ज S5 घ्या. मेडिकल वरचं औषध घेण्यापेक्षा न्यूट्रीचार्ज S5 घेतलं तर तुम्हाला व्हायरल फिवर मध्ये मदत होईल. ज्यांना चेहऱ्यावर पटकन रिझल्ट पाहिजे त्यांना द्या. जे लोकांना रोज रोज मेकअप करतात त्यांना द्या. खास करून आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून दाखवा की तुम्ही जे देतात जडीबुटी त्यापेक्षा न्यूट्रीचार्ज S5 न्यूट्रास्युटिकल सायन्स प्रॉडक्ट आहे. स्पा ब्युटी पार्लर वाल्या ताईंना सांगा. ज्या लोकांना वाटतंय की मी घेतलेल्या औषधाचा कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये अशा लोकांना जरूर न्यूट्रीचार्ज S5 शी सांगा. अशा लोकांना जरूर न्यूट्रीचार्ज S5 शी सांगा ज्यांची इम्युनिटी फार लो आहे. कशी ओळखायची? जे पटकन आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर लवकर दुरुस्त होत नाही. काही जण पटकन एकदा वाफ घेतली की बरं वाटतंय काही जणांना. काही जणांना डॉक्टरांकडेच जावं लागतं. आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर जे एक औषध दिलंय त्यापेक्षा पुढच्या लेवलच औषध द्यावं लागतं. तर त्या अशा लोकांना तुम्ही बिलकुल सांगा. आणि ज्यांना सदा आनंदी राहायचंय, रोगमुक्त राहायचंय अशा लोकांना सांगू. काय म्हणून का? बिलकुल एक शब्द आपल्याला रामबाण इलाज आहे. तुम्हाला जे छोटे छोटे आजार होतात ना यावरचे रामबाण इलाज आहे. कुठला साईड इफेक्ट नसलेला आहे. तुरंत रिझल्ट. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याकडे काही प्रोडक्ट असे ज्यांच्या रिझल्ट साठी आपल्याला 90 दिवस थांबावं लागतं. इथं थांबण्याची गरज नाही. इथं तुरंत रिझल्ट आहे. कुठलाही साईड इफेक्ट नाही. हर्बल आहे त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाही. फार रिसर्च फॉर्म्युला आहे. फार रिसर्च फॉर्म्युला आहे. जितक्या सहज गतीने आपल्या हातात मिळालं का तितका सहज बनलेला नाही. काही जणांचा न्यूट्रीचार्ज S5 विषयी एक निरीक्षण असं आहे. प्रवीणजीला बहुतेक माहित असेल की जे जे न्यूट्रीचार्ज वर चांगलं काम करतायत आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लबचे दीर्घकाळापासून प्रवीण त्रिपुरेजी मेंबर आहेत. एक प्रॉब्लेम माझ्या ऐकण्यात असा आलाय की न्यूट्रीचार्ज S5 घेतल्यानंतर थोडेसे ढेकर येतात. प्रवीणजी तुम्हाला असा अनुभव कोणी शेअर केलाय का? तसा अनुभव तर शेअर नाही केला, पण न्यूक्लिअर S5 मुळे सर मी 2 वर्षापासून कधी आजारीच नाही पडलो. हा माझा अनुभव आहे. हा अनुभव तुमचाच आहे. माझा तर खूप वर्षापासून अनुभव आहे की न्यूट्रीचार्ज S5 न कुठलंही जे आहे आजारी माणूस पडत नाही. आणि खास करून व्हायरल किंवा दुसऱ्याकडून होणारं जे संक्रमण आहे हे संक्रमण होत नाही. मला तर दर आठवड्याला नवीन शहरात फिरावं लागतं. पहिल्या रविवारी मी पुण्याला होतो, दुसऱ्या रविवारी अमरावतीला होतो, तिसऱ्या रविवारी आता जालन्यामधल्या ULP साठी आहे. आठवड्यामध्ये महाराष्ट्रातून पश्चिम विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबईला चक्कर होतेच. परंतु काही जणांचं एक निरीक्षण असं आलंय सुरेशजी, जे नेहमी फील्डवर असतात, की एक निरीक्षण असं आलंय की ढेकर येतात. सुरेशजी बरोबर आहे? येस सर, येस. ढेकर येतात आणि आपल्या S5 मध्ये पुदिना असल्यामुळे पुदिन्याचे ढेकर येतात आणि ते काही दिवस येतात नंतर येत नाही सर. हा सुरेशजीचं म्हणणं आहे काही दिवस येतात. रुपाली त्याने स्वतः टाकला की यस. काही जणांचं असं म्हणणं आहे की बाबा ढेकर येतात. ढेकर येतो काय करावं ढेकरला? लहान मुलाचा ढेकर असं पाठीवर घेऊन काढतात. परंतु मग याचा ढेकर कसा काढायचा? आहे की नाही? तर सुरेशजी त्यावर तुम्ही काय उपाय सांगतात? पाणी थोडं जास्त पियाचं सांगतो सर मी. बरोबर, पाणी थोडं जास्त प्या. बिलकुल. आपण ज्या वेळेस आपल्याला काही वाटतं त्यावेळेस पाणी थोडस जास्त पिलं तर ढेकर. काही जणांचा हा प्रॉब्लेम जास्त तर यावर आपण असं करू शकतो. सुरुवातीला काही दिवस जेवण झालं तर शेवटची चतकोर पोळी राहिलेली असताना न्यूट्रीचार्ज S5 घ्यायची. शेवटची चतकोर पोळी बाकी आपली आपला आपला आकार आहे तो बरोबर आपण जेवायला बसलो होता त्यावेळेस न्यूट्रीचार्ज S5 घेतली. नंतर चतकोर पोळी खाल्ली, पाणी पिलं तर अजिबात तुम्हाला ढेकर येणार नाही. बिलकुल ढेकर येणार नाही. सुरुवातीच्या काळात तुम्ही करून पहा. जे कोणाला आज घेत असेल न्यूट्रीचार्ज S5 तर शेवटची चतकोर पोळी किंवा शेवटचा भात आपल्याला असतो शेवटचा भात आपण भात शेवटी खातो तर ते भात खायच्या अगोदर न्यूट्रीचार्ज S5 खा. नंतर भात खा आणि जेवण संपवा.
तुम्हाला अजिबात ढेकर येणार नाही. तुमच्याकडून सुद्धा न्यूट्रिचार्जर्स 5 घेऊन बरेच जण जात असतील आणि ते म्हणत असतील सर ढेकर येतोय ढेकर येतोय ढेकर येतोय. तर तुम्ही त्यांना हा उपाय सांगा. चतकोर पोळी किंवा शेवटच्या भात त्या अगोदर न्यूट्रिचार्जर्स 5 घ्या, थोडं पाणी प्या, नंतर ती भात खा किंवा चतकोर पोळी खा. तुम्हाला अजिबात ढेकर येणार नाही. ढेकर यामुळे येतं की सुरेशजी जसं म्हटलंय की स्पेअरमिंट पुदिना एकदम खुशबूदार आहे, तर त्याचा ढेकर यायला लागतो. आणि जे गॅस असतो तो गॅस सुद्धा आपला काही प्रमाणात बाहेर निघून जातो ढेकर आल्यानंतर. तर त्यामुळं ढेकर येतात. तर तुम्ही भरपूर पाणी प्या. पाण्याची मात्रा वाढवा. आणि माझ्याकडे इतके रिझल्ट आहेत, इतके फोटो आहेत. मला दर माझा फोन जो आहे तो मला 8 दिवसाला सांगतो की तुमची गॅलरी फुल व्हायला लागली, फोटो डिलीट करा, तुमच्याकडे स्पेस राहिली नाही. कारण की रिझल्टचे फोटो येतात. खूप काही लोकांचे फोटो येतात की चेहऱ्यावर जी वांग होती वांग निघून गेली. खूप जणांचे आहेत पायावरती आम्हाला एक्झिमा झाला होता, खूप खाजून खाजून रक्त निघायचं. तिथं आम्ही कोकोनट ऑइल मध्ये मिसळून आम्ही न्यूट्रिचार्जर्स 5 लावलंय. आमचा प्रॉब्लेम दूर झाला आहे. लागल तितके रिझल्ट यावर मला पाहायला मिळाले. खूप खूप सारे रिझल्ट मला यामध्ये पाहायला मिळाले आहेत की इथं आम्हाला सर रिझल्ट 100% दिसले, 100% रिझल्ट दिसले. त्यांना हे आपण जेवणासोबत जसं तुम्ही घेऊ शकता. कोणत्या वयापासून द्यायचे? 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीलाच तुम्ही न्यूट्रिचार्जर्स द्या. 18 वर्षापेक्षा जास्त कमी वयाच्या मुलांना देऊ नका. खूप फिवर असेल तर 2 कॅप्सूल सुद्धा घेतल्या जाऊ शकतात. सर्दी, खोकला, पडसा, फिवर मध्ये तर ताबडतोब एकदम ताबडतोब रिझल्ट. तर सुपर स्वास्थ्य, सुपर लाईफ, सुपर सहयोग, सुपर पॉवर आहे न्यूट्रिचार्जर्स पाहिजे एकदम. आणि कंपॅरिझन जर तुम्हाला खूप पाहिजे असेल तर हे पहा, तुम्हाला एकदम शेवटचे मी कंपॅरिझन हे न्यूट्रलाइट जे विकतायत, फक्त तुम्हाला श्री तुलसी असो, न्यूट्रलाइट वाली तुलसी असो, या सगळ्यापेक्षा जॉली तुलसी असो, हे सगळे तुलसीवर. कारण की ज्यांना तुमची किंवा वेस्टीजचा नीम असो, या सगळ्या सोबत कुणासोबतच आपली तुलना होऊ शकत नाही. किंवा वेस्टीजचा अलोवेरा असो, यामध्ये फक्त एक एक घटक टाकलाय. अलोवेरा मध्ये अलोवेरा आहे, तुलसी मध्ये तुलसी आहे, नीम मध्ये फक्त कडुनिंबाच आहे. आपल्याकडं 5 हर्बची शक्ती आहे. आणि पहा, न्यूट्रिचार्ज मध्ये 150 मिलीग्रॅम तुलसी आहे. श्री तुलसी फक्त तुलसीचं प्लॉट असून 22 मिलीग्रॅम तुलसी आहे. जॉली तुलसी मध्ये 28 मिलीग्रॅम तुलसी आहे. टोटल तुलसी स्पेशल तुलसीचं प्लॉट असून सुद्धा स्पेशल त्यामध्ये परत ब्लॅक सीड ऑइल नाहीये. आणि न्यूट्रिचार्ज S5 मध्ये हे सगळे घटक इतक्या राईट प्रमाणात असल्यामुळं तुमची इम्युनिटी, आंतरिक शक्ती न्यूट्रिचार्ज S5 न खूप मोठ्या प्रमाणात वाढते, खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आपण ज्यावेळेस प्रवास करतो, खूपदा आपण प्रायव्हेट व्हेकल प्रवास करत नाहीत. आपण खूपदा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतो. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरल्यामुळं तिथं कोण बसून गेला असेल, कुणाचे हात लावले आहेत आपल्याला माहित नसतं. तर आपल्याला जो त्रास होतो, जो व्हायरल इन्फेक्शन होतं, ते व्हायरल इन्फेक्शनापासून स्वतःला मजबूत करण्यासाठी न्यूट्रिचार्ज 5 तुमची आंतरिक शक्ती वाढवते. आंतरिक शक्ती वाढवतंय. असं नाही की व्हायरल फिवरची टॅबलेट घेतल्यानंतर काही तास प्रभाव, असं अजिबात नाही. तुमची जर तुमच्या शरीरात प्रोटीन, एक जणांना लिहिलं होतं की आपण प्रोटीन घ्यायला पाहिजे इम्युनिटी वाढण्यासाठी, एकदम 100% खरं. न्यूट्रिचार्ज S5 घेतल्यानंतर तुमच्या अँटीबॉडीची संख्या 20% वाढते. जर तुमच्याकडं तुमच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन असेल तर. आणि एकदा अँटीबॉडीज वाढल्या त्यामुळं तुमच्या अँटीबॉडीज वाढतात, तेव्हा नवीन संक्रमण होत नाही. आणि हा अनुभव शेकडो जण सांगू शकतील, यस सर, की मी न्यूट्रिशन घेतलं, माझी इम्युनिटी वाढली. मी मागच्या 11 वर्षापासून फिरतोय महाराष्ट्रभर. जेव्हापासून न्यूट्रिशन S5 आलंय, अगोदरही जे आजारी पडत नव्हतो, आता तर अजिबात आजारी पडण्यासाठी कामच लागलं. बऱ्याच घरामध्ये जे छोट्या गावामध्ये लोक राहतात, घरामध्ये ते तापीची टॅबलेट ठेवतात, सर्दीची टॅबलेट ठेवतात, दाढदुखीची टॅबलेट ठेवतात. तसं आपल्या घरामध्ये न्यूट्रिचार्ज S5 चं पाकिट नेहमी असायला हवं. सर्दी, खोकल्या, पडशामध्ये घेऊ शकतो. तुमचा घसा खराब झाला, आता उन्हाळा सुरू होईल,
आपण सगळेजण कुल्फी, आईस्क्रीम, ज्यूस घ्यायला लागतो, बर्फ टाकून घेतो, तर सगळ्याचे घसे खराब होणार, घसा लगेच खराब. अशा वेळेस आपण कोमट पाण्यामध्ये न्यूट्रिचार्ज S5 टाकून त्याचे गरारे करू शकतो. गरारे केले तर आपला घसा नीट होतो. गरारा जो आपण करतो आपण त्याला कोमट पाणी घ्यायचं, न्यूट्रिचार्ज S5 ची टॅबलेट फोडून टाकायची, चांगली हे करायची आणि गरारे करायचे. पोटात गेलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. बरेच जण म्हणतात की सर आम्ही पिले सुद्धा, काही प्रॉब्लेम नाही, कारण पोटात घ्यायचं आहे. गरारे करू शकतो, लावू शकतो आपल्या. आणि ज्यांना एक्झिमा असेल, ज्यांना जो तुमचा खाज येते वेगवेगळ्या प्रकारची, त्यावेळेस तुम्ही न्यूट्रिचार्ज S5 तिथे लावू सुद्धा शकता, ज्यानं तुम्हाला चांगले रिझल्ट, मॅक्झिमम लोकांना त्याचे मला चांगले दिसले. आता याविषयी जर कोणाला काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता, नाहीतर आपण 5 मिनिटांमध्ये एक नवीन विषय मांडू. कोणाला न्यूट्रिचार्ज S5 विषयी काही शंका असेल, नीलमजी काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. विलासराव काही शंका असेल विचारू शकतात. न्यूट्रिचार्ज S5 चे रिझल्ट प्रवीणजीकडे खूप जास्त रिझल्ट असतात. प्रवीणजी नाशिक मध्ये काम करतात. हा बोला सर, माझी थोडी मीटिंग चालू आहे. काय म्हटलंय? माझी मीटिंग चालू आहे सर. बरं, ऑफिस मध्ये आहे आपण. ओके ओके ओके. पंकज. हा सर. हा बोला. जरसेम बोला. लेडीजला चेहऱ्यावर वांग असतात ना, त्याच्यासाठी उपयोगाला येईल काही? हा, वांग जर असेल चेहऱ्यावर, खूप स्त्रिया यांना बेजार असतात की चेहऱ्यावर वांग आहे, तर वांग जर असेल तर त्याची एक आहे की तुमचं रक्त अशुद्ध आहे आणि दुसरं तुमच्या चेहऱ्यावर ऊन जास्त आलंय. अशा वेळेस तुम्ही न्यूट्रिचार्ज S5 रात्री आपल्याकडे एकदम छान फेस वॉश आहे, त्या फेस वॉश न चेहरा धुवायचा आहे. रात्री झोपायच्या अगोदर आपलं कोकोनट ऑइल घ्यायचं, त्यामध्ये न्यूट्रिशन S5 ची टॅबलेट फोडून लावायची, त्यावर लावायची आणि झोपी जायचंय. आणि नंतर जसं रुपाजी दाखवतायत, आपली फेअर अँड शाईन नंतर लावायची. चेहऱ्याला उन्हापासून वाचवायचं आहे, डायरेक्ट ऊन चेहऱ्यावर पडू द्यायचं नाही. ओके संतोषजी बोला. अनम्यूट व्हा, बोला. 13 वर्ष मुलाला देता येईल का सर ते? 13 वर्षाच्या नाही सर, आपल्याला 18 वर्षापेक्षा जास्त वय पाहिजे. 13 वर्षाच्या मुलाला नाही देता येणार. ठीक आहे सर. 18 वर्षापेक्षा जास्तच्या व्यक्तीला देऊ शकतो. ओप्पो वाले कोणीतरी दिसतात, नाव त्यांचं दिसत नाही, सॉरी, त्यामुळे मला नाव घेता येत नाही. सर, माझं नाव कल्पना कचरे सर. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. तर माझ्या घशामध्ये असं काहीतरी चिकटल्यासारखं वाटतंय सर, 1 महिना झालाय. घशामध्ये चिटकल्यासारखं तर हा, आता तुम्ही न्यूट्रिचार्ज S5 घ्या सुद्धा पोटामध्ये आणि त्याच्या गुळण्या सुद्धा करा. बर बर. गरारा करा. कचरेताई, तुम्ही परमेश्वरीच्या मिसेस आहात का? सर, मी त्यांची बहीण आहे. बहीण आहेत का? बरोबर. कसं तेच मला आपल्या यांच्या साहेबाच्या याच्यामध्ये मला त्यामुळे वाटलं की त्याच्या फॅमिलीमध्ये कोणतरी असतात. बरोबर आहे. तर तुम्ही पोटातून पण घ्या आणि त्याच्या हे सुद्धा करा, आपण त्याला म्हणतात ना गुळण्या सुद्धा करा. आनंदजी बोला. सर जय हर्षम. हडपसरवरनं आनंद हर्षम शॉपीतून बोलतोय. बोला बोला. मराठीत छान तुम्ही लेक्चर चालू ठेवलेलं आहे. टायमिंग संध्याकाळचं काय आहे त्याचं पण लिंक भेटेल का मला? हीच लिंक आहे, संध्याकाळी 7 वाजता. 7 ते 8 आहे का? हो हो. ओके ओके. सगळ्यात जास्त सेल आमच्याकडे S5 आहे. बर बर बर. पुण्यामध्ये कुठं? हडपसरला आहे. हडपसरला. बर बर बर. आनंद हर्षम शॉपी. बर, हडपसरला आहे. ओके. लोणी काळभोरला सुद्धा एक शॉप आहे. ओके, धन्यवाद आनंदजी. पुण्यामध्ये आल्यानंतर तुमच्या शॉपला जरूर भेट देऊ. ओके सर, ओके, धन्यवाद. मागच्या रविवारी पुण्यामध्ये असताना मला भारतामध्ये सगळ्यात जास्त न्यूट्रिचार्जचा सेल करणारे डॉक्टर जाधव साहेब भेटले होते, जे मेडिकल ऑफिसर आहेत. डॉक्टर जाधव साहेब भेटले
चहा घेण्याचा योग आल्यानंतर मला कळालं की मेडिकल ऑफिसर, रिटायर्ड मेडिकल ऑफिसर, परंतु त्यांचं वय 43-44 वर्ष वाटल अशी त्यांच्या चेहऱ्यावर चमक, न्यूट्रिचारचे प्रॉडक्ट घेऊन, आणि त्यांच्या मिसेस सुद्धा बारामतीला डीन मेडिकल कॉलेजला, एक मुलगा आयर्लंडला, एक मुलगी अमेरिकेला, अशी इतकी उच्च शिक्षित फॅमिली सुद्धा आरसीएम करते. आणि न्यूट्रिचारचा सेल भारतामध्ये सगळ्यात जास्त होता. आपण म्हणलं की जे कॅशबॅक ऑफर होती, त्या कॅशबॅक ऑफर मध्ये सगळ्यात नंबर 1 टॉपला जे होते डॉक्टर साहेब, त्यांची भेट माझी पुण्यामध्ये झाली. त्यांनी सुद्धा मला न्यूट्रिशन एस्पायचे खूप छान रिझल्ट सांगितले. शंकरजी बोला. न्यूट्रिशन बोला. मला बद्दलच रिझल्ट सांगायचं होतं. बोला. तर माझा मुलगा 14 वर्षाचा आहे. त्याला ताप वगैरे आला होता, अंग दुखत होतं आणि खूप थंडी वगैरे वाजून आली होती. तर मी सुरेश सर आहे त्यांच्याशी बोलून तर माझ्या मुलाला न्यूट्रिजन S5 दिली होती. तर एका टॅबलेट मध्ये त्याचा ताप आणि थंडी वगैरे सगळे गेले, अंग दुखायचं पण राहून गेलेलं आहे. एकाच टॅबलेट मध्ये? हो, एका टॅबलेट मध्ये. आणि ही S5 आणखी एका व्यक्तीला दिली होती मी, त्याला पण तोच प्रॉब्लेम होता. दवाखान्यात जात असताना मी सहज विचारलं आणि सांगितलं, तर त्यांनी मला सांगितलं होतं की मला खूप त्रास व्हायला असं तसं. तर त्यांना सुद्धा एकाच टॅबलेट मध्ये S5 रिझल्ट आला त्यांना. त्यांच्या अजून शंकरजी कुठून आहात आपण? पुण्यातून बोलतोय सर. आपण नेहरू भेटलो होतो. बर 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 बर. हा, पुण्यातून बोलताय शंकरजी. ओके. शंकरजीला सुद्धा खूप छान त्यांच्या मुलाला रिझल्ट आला होता. ओके. आणखी कुणाला काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता आणि रिझल्ट सुद्धा सांगू शकता. जसे की रिझल्ट न्यूट्रिचार्ज S5 चे रिझल्ट एकदम आपल्याला तात्काळ हातोहात रिझल्ट मिळाले. खूप सारे लोक आपल्याला मिळतील. आपण सगळेजण तयारी करीत आहोत मार्चची. आपण मार्च महिन्याच्या मधात आहोत, एकदम मिडल क्रॉस करून आपण पुढे गेलो. या महिन्यामध्ये आपण न्यूट्रिचार्ज ह्युमन वर जे स्पेशल काम करीत आहोत, या कामामुळेच आपल्यासाठी एक दिवस मुंबईचा राखीव ठेवण्यात आला आहे. दम्यासाठी खूप छान आहे, त्रास कमी होतो. दम्यासाठी याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. रुपाली ताई सांगतात की दम्यासाठी खूप छान रिझल्ट आहेत न्यूट्रिचार्ज S5 चे. मुंबईचा आपला 26 एप्रिल हा फिक्स दिवस आहे महाराष्ट्रातल्या असोसिएट बाहेरसाठी. माझं काल नागपूर आणि विदर्भामधल्या टीमशी बोलणं झालं. बरेच जण बाय कार निघत आहेत, काही जण ट्रेनने निघत आहेत. 26 तारखेला सकाळी 10 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे डॉक्टर उज्ज्वल पाटणीजी यांचा. तुम्ही लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही 60 न्यूट्रिचार्ज वुमन करून कंप्लीट करून येत असताल तर तुम्हाला ब्लेझर छोट मोदी जॅकेट मिळणार आहे. 100+ न्यूट्रिचार्ज वुमन करून घेत असताल तर तुम्हाला ब्लेझर मिळणार आहे. ते घेण्यासाठी तुम्ही लवकर हॉलला पोहोचावं अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही लवकर पोहोचायचं. आणि पंजाबहून रशपाल जी आहेत टेक्निकल अचीवर, जो हमेशा मेरे हिंदी की मीटिंग में होते हैं, आज उन्हें लगा कि चलो मराठी की मीटिंग अटेंड करते कि मराठी में सर कैसी बात करते हैं. सर ये जो हमारी लोकल लैंग्वेज है मराठी में हमारा चलता है और बड़े बारीकी से यहाँ पे बात होती है. कैसा लगा आपको? मराठी सुन के कैसा लगा? थैंक यू सर. ऐसा है ना, मेरे को सीखने का बहुत शौक है, तो सीखेंगे तो फिर ही पूरे इंडिया में वर्क कर पाएंगे ना. तो कुछ बातें तो समझ आती हैं तो बाकी समझ लग जाएगी. बिलकुल बिलकुल. कुछ बात वो रॉयल टॅचवर आहेत पंजाब मधून आणि नेहमी हिंदीच्या मीटिंगला माझ्या असतात. त्यांना मराठीची मीटिंग त्यांना वाटलं असेल चलो मराठी में सुनते सर कैसे बात करते, तर मराठी ऐकण्यासाठी ते आले. तर त्यांना कॉमेडी सारखं वाटलं असेल. चांगलं आहे. आता बोला ना, तुमचा हँड्रेस दिसला मला. हो सर, एक व्यक्ती आहे सर 45 वर्षाचा. तर त्या व्यक्तीला असं दम्याचा त्रास आहे. पण त्या व्यक्तीचं पित्ताची पिशवी काढलेली आहे आणि अपेंडिक्स, तर त्या व्यक्तीसाठी जमेल? बिलकुल बिलकुल. अपेंडिक्सचा काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येकाला असतो. अपेंडिक्स काढला जर असेल त्याला सुद्धा तुम्ही न्यूट्रिचार्ज S5 बिलकुल देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही न्यूट्रिचार्ज S5 त्या व्यक्तीला देऊ शकता. अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं असलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही मुंबईला लवकर या. तुम्ही लवकर मुंबईला जर आले तर तुम्हाला लवकर आम्हाला तुमची गिफ्ट जे आहे ते गिफ्ट तुमचं तुम्हाला देता येईल. त्या दिवशी तुम्हाला परत एक खास गोष्ट आहे की भारतातले
98 नंबरचे श्रीमंत व्यक्ती असलेले प्रेमचंद गोदाजी इफ्का लॅबोरेटरीचे मालक यांना सुद्धा त्यांना सुद्धा ऐकता येईल. एकदम साध्या फॅमिली मधून येऊन भारतातील 98व्या नंबर श्रीमंत व्यक्ती टॉप 100 मध्ये कसं तुम्हाला येता येईल ते आले, ते सुद्धा तुम्हाला त्या दिवशी ऐकता येईल. इफ्का लॅबोरेटरीचे मालक, इफ्काचे मालक म्हणजे आपलं न्यूट्रिचार्ज जे इफ्काचा पार्ट आहे तो पूर्ण इफ्का लॅबोरेटरीज मोठी आहे, तर त्या इफ्का लॅबोरेटरीचे मालक प्रेमचंद गोदाजी यांना सुद्धा तुम्हाला ऐकता येईल. हरिताजी बोला, अनम्यूट व्हा. रीताजीला काहीतरी बोलायचं होतं. तर तुमचे कोणाचं जर आणखी कोणाचं टार्गेट बाकी असेल, टीम मध्ये छोटं टार्गेट कोणाचं बाकी असेल तर तुम्ही त्यांचं टार्गेट पूर्ण करून घ्या. आणखीन 15 दिवस आपल्याकडे आहेत. लवकर बिलिंग करून घ्या. शेवटच्या 2 दिवसामध्ये फोन पे चाललं नाही, त्यांची साईट चालली नाही, त्यांच्या शॉपला स्टॉक नाही, अशा अनंत अडचणी येऊ शकतात. त्यामुळं शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका. शेवटच्या क्षणामध्ये मग गडबड सुरू होती. आपल्या लग्नामध्ये आपण जातो ते शेवटचं मग राष्ट्राचं होतं काय म्हणतात मला आणखी सुद्धा कळलं नाही, इतके लग्न अटेंड केले तर ते गडबड म्हणतात लोक, गडबड फेकतात मध्ये, लवकर टाळे वाजवा, जेवायला चला. तर ते शेवटच्या क्षणामध्ये गडबड होऊ नये. त्यामुळे 15 दिवस अगोदर विलासराव शेवटच्या क्षणामध्ये गडबड होती नाही, ज्यावेळेस आपल्यावर टार्गेट बाकी आहे आणि आपल्याला आता तो म्हणतो की फोन पेला पैसे आधी पाठवा, बरोबर आहे? आता तुमचे किती झाले? आता माझ्या सध्या 30 झालेले आहेत. 30 झाले आहेत. तर 30 झाल्या तर तुम्हाला प्रोग्राम अटेंड करता येईल. आणखीन 30 जर तुम्ही केल्या तर तुम्हाला मोदी जॅकेट मिळेल आणि डेफिनेटली तुम्ही आणखीन 30 करूनच या, कारण की तुम्हाला मोदी जॅकेट मध्ये पाहिजे. माझी इच्छा आहे बाबा, मला वाटतं की विलासरावला मोदी जॅकेट मध्ये पाहा कसे दिसतात. बिलकुल करा, ऑफलाईनची मदत घ्या, काहीही बाकी राहणार नाही. सगळ्या न्यूट्रिचार्ज वुमन सहज सेल होतील, त्यामध्ये कुठलीही अडचण येणार, बिलकुल अडचण येणार नाही. तुमच्या मदत करण्यासाठी पूर्ण सिस्टम लागलेली आहे, न्यूट्रिचार्ज आहे, RCM ची सिस्टम आहे, सेमिनार आहे. आणि तुमच्याकडे वर्ध्याला स्पेशली मे महिन्यामध्ये BC छाबडाजी एक स्पेशल LDP घेत आहेत वर्ध्याला, माहित आहे तुम्हाला? 4 मे ला आहे पहा. तर त्याचं टार्गेट काय आहे? त्यांना किती वर टार्गेट आहे ते? 30 न्यूट्रिचार्ज वुमनवर होत आहे. 30 न्यूट्रिचार्ज वुमनवर BC छाबडाजी यांची ट्रेनिंग सुद्धा, LDP सुद्धा वर्ध्याला 4 एप्रिल मिळणार आहे. त्याच न्यूट्रिचार्ज वुमन तुमच्या मुंबई प्रोग्राम साठी काउंट व्हायला लागल्या, त्याच न्यूट्रिचार्ज वुमन तुमच्या वर्ध्याच्या प्रोग्राम साठी सुद्धा काउंट होत आहेत. त्यामुळे विदर्भातल्या लोकांसाठी तर डबल टिबल धमाल ऑफर आहे. पण तुम्ही मुंबईला या, मुंबई पहा, गोदाजींना ऐका, उज्ज्वल पाटणेजी यांची स्पेशल ट्रेनिंग घेऊत आपण. आणि जे टेक्निकल अचिव्हर्स आहेत, जो टेक्निकल अचिव्हर्स के लिए 27 तारीख को सुबह का प्रोग्राम है, जहाँ पे उज्ज्वल पाटणेजी VIP नावाचा प्रोग्राम आहे, ज्याची ट्रेनिंग फक्त मोठमोठ्या कंपन्या जिथं आयोजित करतात. ती ट्रेनिंग RCM च्या लीडर साठी पहिल्यांदाच आयोजित होत आहे. तर तुम्ही न्यूट्रिचार्जची VIP ट्रेनिंग सुद्धा टेक्निकल अचिव्हर्स घेऊ शकतात. तुम्हाला आणखीन काही शंका अडचण वाटल्यास माझा व्हॉट्सअप नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकतोय. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा विचारू शकतात. आणि बरेच जण माझ्या नेहमी कनेक्ट मध्ये असतात. 9403035331 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर मला व्हॉट्सअप करू शकतात. तुम्हाला काही अडचण आली असेल, बऱ्याच जणांना आणखीनही मुंबईच्या प्रोग्रामच्या डेट्स, टायमिंग यामध्ये काही जणांचं कन्फ्युजन असू शकतंय. ते कन्फ्युजन अजिबात ठेवू नका. काही शंका असल्यास कुठल्याही ट्रेनरला विचारा, मराठीत विचारायचं असेल तर मला विचारा. मी सदैव तुमच्या सोबत आहे. जे मराठवाड्यामधले आहेत त्यांच्यासाठी खुशखबर की आज जालन्यामध्ये ULP आहे. त्या ULP ला सुद्धा तुम्ही येऊ शकतात. आज ULP जालन्यामध्ये आहे. कंपनीचा प्रोग्राम आहे, कुठलंही तिकीट नाही, फीस नाही, तुम्ही ULP ला येऊ शकतात. आणि तुमची काही शंका असल्यास तुम्ही मला विचारू शकतात. आपण सायंकाळी परत भेटूयात 7च्या मीटिंग मध्ये. आनंदजी, याच लिंकवर सायंकाळी 7 वाजता, सेम लिंक सायंकाळी 7 वाजता आपण भेटू शकतो. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. काही शंका असल्यास
मला तुम्ही व्हॉट्सअप करा. थँक्यू.